आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सर्वजण खूपच आनंदात असतात. कारण निरुपा इलेक्ट्रॉनिकचं फायनली उद्घाटन झालं असतं. जो काही नामकरण सोहळा आहे तो सुद्धा खूपच छान असा पार पडत असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे सगळेजण पंकजला शुभेच्छा देत असतात आणि त्याचं भरभरून कौतुक करत असतात. त्याने केलेल्या ह्या सगळ्या कामगिरीचं भरभरून कौतुक होत असतं. खरं तर इकडे जे काही सुधाकर आहेत त्यांनी दिलेल्या पैशावरच हा बिझनेस इथे सुरू असतो. आता जे काही पहिले त्या शॉपचे ओनर होते त्या शॉपचे ते ओनर आलेले असतात आणि ते आल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत शॉपचे ते व्यवस्थित पद्धतीने इकडे पंकजकडे देत असतात. ते म्हणत असतात, आजपासून ह्या दुकानाचे मालक तुम्ही आहात ना, मग हे सगळं तुमचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे जे काही कागदपत्रे आहेत किंवा हे जे काही इथे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला देत आहे. त्याच वेळेला देविका म्हणत असते, नाही थांबा. आता थांबा का म्हटली म्हणून पंकज तिच्याकडे पाहतो. ती म्हणत असते, खरं तर हे सगळं क्रेडिट माझ्या सासूबाई म्हणजेच आई ह्यांना जाते. तेव्हा पंकज म्हणतो, बेबी काय बोलतेस तू? त्यावर देविका म्हणत असते, हो मी अगदी बरोबर बोलते. तुम्ही हे जे काही पेपर आहेत ना ते त्यांच्या हातामध्ये द्या. जे की पेपर इकडे पंकजच्या हातामध्ये त्याने घेतलेले असतात. तेव्हा इकडे निरुपा म्हणत असते, नाही नाही त्या सगळ्याची काही गरज नाही. नको नको असू दे, ते पेपर मला देण्याची काहीच गरज नाही. पण तरीसुद्धा इकडे देविका म्हणत असते, नाही आई असं कसं? ह्या दुकानाच्या खऱ्या मालकीण तुम्ही आहेत, मग हे पेपर तुम्हालाच मिळाले पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता इकडे पंकज निरुपाच्या हातामध्ये ते पेपर देतो आणि सगळेजण आनंदाने कौतुक करत असतात. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, बाप हे सगळं काय? हे दुकान ओपन करण्यासाठी तू त्याला पैसे दिलेस आणि ह्याचं क्रेडिट तुला दिलं पाहिजे. हे सगळं श्रेय तुला दिलं पाहिजे, तर तसं काहीच होत नाही. उलटीच गंगा वाहते. तेव्हा आता सुधाकर म्हणत असतात, असू दे रे सत्या, त्याने काय फरक पडतोय? हे बघ, मला तो कुठेतरी काहीतरी करतोय ह्यात आनंद आहे, ना की मला क्रेडिट घेण्यामध्ये आनंद आहे. आता इकडे मुद्दामच ह्या देविकाने हा सगळा काही गोंधळ इथे घातलेला असतो. आता आपण पाहतो की इकडे मीरा विचार करत असते, काही करून त्या डान्स क्लासमध्ये जाऊन शोध घेतलाच पाहिजे. म्हणजे बस सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे सासूबाई 1991 साली नेमक्या डान्स कशा करत होत्या, मग एकदा तिथे जाऊन खात्री केलीच पाहिजे. असं म्हणून आता मीरा त्याच दुकानामध्ये थोडीशी अडबाजूला जाते. तिच्या पर्समध्ये तो डान्स अकॅडमीचा निरुपा पहिली आलेला फोटो असतो. त्यावर त्या डान्स अकॅडमीचा फोन नंबरसुद्धा असतो. आता इकडे ती त्या डान्स अकॅडमीमध्ये फोन लावते आणि फोन लावल्यानंतर तिथल्या ऑनरशी किंवा ज्या सर्वेसर्वा आहेत त्यांच्याशी बोलत असते. ती म्हणत असते, नमस्कार मी मीरा बोलायले. त्यावर त्या म्हणत असतात, हां बोला, तुम्हाला नवीन ॲडमिशन घ्यायचं आहे का? तेव्हा मीरा म्हणत असते, हो अगदी तसंच काहीसं समजा. बरं ठीक आहे, मग तुम्ही 1 वाजेपर्यंतच या, कारण 1 नंतर आपला हा डान्स क्लास बंद होतो. त्यावर मीरा म्हणत असते, बरं ठीक आहे, मी 1च्या अगोदरच येण्याचा प्रयत्न करते. 1 वाजेपर्यंत मी नक्की पोहोचते. त्यावर आता इकडे त्या म्हणत असतात, ठीक आहे या, पण 1 नंतर मात्र आपलं हे सगळं काही बंद होतं बरं का. तेव्हा मीरा म्हणत असते, काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी 1च्या अगोदरच तिथे पोहोचते. असं म्हणून आता मीराने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यातच आता इकडे रिया तिथे आलेली असते आणि रियाने डान्स क्लास ह्या गोष्टीबद्दल ऐकलेलं असतं. त्यामुळे ती आल्याबरोबर मीराच्या खांद्यावर हात ठेवते आणि मीरा फारच घाबरते. वळून पाहते तर समोर रिया असते. रिया तिला म्हणत असते, अगं काय झालं वहिनी, एवढी का घाबरलीस? आणि तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे घाबरलेले भाव दिसत आहेत, काय झाले? सगळं काही ठीक आहे ना? त्यावर ती म्हणत असते, हो गं सगळं काही ठीक आहे, काही नाही. अगं पण तू किती घाबरलीस, खरं खरं सांग काय झालं? तू आत्ता कुठल्या तरी डान्स अकॅडमीबद्दल बोलतेस का? तू कुठला डान्स क्लास जॉईन करतेस का? त्यावर मीरा म्हणत असते, नाही गं, असं का वाटतंय तुला? अगं हो. त्यावर मीरा मनामध्ये विचार करते, नेमकं हिने काय आणि काय नाही ऐकलं तेच कळत नाही. त्यावर रिया म्हणत असते, मीरा वहिनी तुला सांगू का, तू जर डान्स क्लास जॉईन करत असलीस ना तर फारच चांगला आहे, अमेझिंग आहे.
त्यावर आता इकडे मीरा तिला म्हणत असते, नाही ग, ते एक फुलाची ऑर्डर आहे ना, त्याबद्दल मी बोलत होते. फुलाची ऑर्डर त्या डान्स क्लासमध्ये द्यायची आहे, बस एवढंच. आता इकडे सत्य आलेला असतो. त्या आल्याबरोबर म्हणत असतो, खरंच ना, ह्या बायकांचं ना काही खरं नाही. जिकडे जाईल ना तिकडे गप्पा मारायला सुरू होतात. तुम्ही इकडे गप्पा मारताय, तिकडे तुम्हाला बोलवलं आहे, चला पटकन, बाकीचं सगळं काही करायचं आहे. आणि काय ग धुमकेतू, मला एक गोष्ट सांग, तू मिक्सर घेणार बोलली होतीस ना, मग तू अजून मिक्सर नाही घेतलायस का? तेव्हा ती म्हणते, हो तेच शोधत होते. आता ते दोघे जण निघून गेल्यानंतर रिया मनामध्ये विचार करते, नाही नाही, इकडे मीरा वहिनी नक्कीच कसल्या तरी प्रॉब्लेममध्ये होती. आता मी सगळं काही बघितलंय ना, ती माझ्यापासून काही लपवत तर नाही ना, तिला माझी गरज आहे का, असा रिया इथे विचार करते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मीरा मिक्सर खरेदी करणार असते. तेवढ्यातच रियाचे बाबा तिथे आलेले असतात आणि रियाच्या बाबांनी 1.5 लाख रुपयाचा चेक इथे पंकज समोर ठेवलेला असतो. आणि तो चेक ठेवल्यानंतर इकडे निरुपा म्हणत असते, बघ ए फुलवाली, भवानी अशी करायची असते की नाही, एखादा भंगारसारखा मिक्सर घेऊन असं करायचं असतं. अगं तू मूर्ख आहेस का? नाहीतरी तू त्या फुलाच्या दुकानातून अजून काय घेऊ शकतेस? एवढंच तर घेऊ शकतेस ना. तू बघितलंस ह्यांनी काय घेतलेलं आहे? तर ह्यांनी इकडे जवळपास 1.5 लाख रुपये चा चेक इथे त्यांनी दिला आहे. आणि 1.5 लाख रुपयाचा चेक का दिलाय? तर त्यांनी एसी खरेदी केलाय. आता तो चेक इथे त्यांच्यासमोर असतो आणि तेव्हा इथे पंकज मात्र फारच आनंदात असतो, कारण त्यांनी आता एक एसी खरेदी केलेला असतो आणि तोच चेक ते पंकजला देतात. आता पंकज लगेचच त्या एसीचं बिल बनवत असतो. आता पंकजने एसीचं बिल बनवल्यानंतर निरुपाला फार आनंद झालेला असतो. आता इकडे मीरा म्हणत असते, काय आहे ना सासूबाई, खरं सांगू का, हा जो काही मिक्सर आहे ना, तो मी आपल्या घरच्यांसाठीच घेत होते. मी विचार केला की ह्याची भवानी करण्यासाठी काहीतरी घ्यावं. तसाही आपला जुना मिक्सर खराब होत आलेला आहे आणि त्यामुळेच इकडे ज्यूस वगैरे बनवण्यासाठी मला थोडासा प्रॉब्लेम होतो आणि तुम्हा सर्वांच्याच ह्या सर्व गोष्टीसाठी मी तो घेण्याचा विचार करत होते. त्यावर इकडे आता निरुपा म्हणत असते, नाहीतरी तू त्या फुलाच्या दुकानातून आणखी दुसरं काय घेऊ शकणार आहेस? बस एवढंच तर तुला येणार आहे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर सरळ सरळ मीराचा अपमानच इकडे आता निरुपा करत असते. आणि तेव्हा हे सगळं पाहिल्यानंतर आता इकडे लगेचच जी काही मीरा आहे ती म्हणत असते, असू दे, त्याने मला काही फरक पडत नाही. त्याच वेळेला आपण काय घेतो हे महत्त्वाचं आहे, ना की आपण काय नाही घेत ह्यावरून आपण काहीतरी करतोय ना, ही गोष्ट महत्त्वाची आहे. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, काय ग, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इकडे तू काय करत होतीस? अगं मीरा तर सगळ्यांच्या विचारासाठी आणि सगळ्यांच्या आनंदासाठीच ती इकडे हे सगळं काही करत होती ना. मग तुला कसं कळलं नाही की ती काय करते म्हणून? ती घरच्या सर्वांच्यासाठीच इथे मिक्सर बघत होती ना. मग सगळ्या घरच्यांसाठीच ती मिक्सर बघत असताना तुला एवढा काय प्रॉब्लेम होता? तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मीरा म्हणत असते, बरं मी काय म्हणते पंकज, तू ऐक ना, हे बघ, हे जे काही बिल आहे ना, ते बिल तू एकदा बनवून घे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यावर आता पंकज म्हणत असतो, हो मी बिल तर बनवेलच, पण त्याचं काय आहे ना मीरा, इथे फुकट वस्तू भेटत नाही येतं, इथे पैसे मोजावे लागतात. आणि जर तू पैसे देणार असलीस ना, तर मी बिल बनवायला तयार आहे. इथे उधार काहीच चालणार नाही. तुला असं वाटत असेल की मी उधार ह्या वस्तू घेईल, त्या वस्तू घेईल आणि काहीही करेल, पण असं अजिबातच चालणार नाही. तुला बिल इथे द्यावं लागेल आणि मगच त्या वस्तू तुला मिळतील. तेव्हा निरुपा म्हणत असते, हिच्याकडे कशाचं काय रे, हिच्याकडे थोडी ना पैसे असणार आहेत आणि हिच्याकडे पैसे नसतील, ही अशीच उधार घेणार असेल आणि तिला वाटत असेल की मी असंच घेणार आणि पाहिजे तेव्हा पैसे देईल, पण असं अजिबातच चालत नाही. आणि हे बघ, हे काय तुझं छटाकभर फुलाचं दुकान नाही आहे. एवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या म्हटल्यावर चांगले पैसे लागतात. जर पैसे असले तर बोल, नाहीतर तुला इथे थांबता येणार नाही किंवा तुला एखादी वस्तूसुद्धा खरेदी करायला आम्ही देणार नाही आहोत. फुकटमध्ये अजिबातच चालणार नाही, असं निरुपा आता सरळ सरळच बोलत असते. निरुपा हे सर्व काही बोलत असताना मात्र आता इकडे मीराला फार वाईट वाटत असतं. खरं तर ती ह्या सर्वांचा किती विचार करते आणि तेव्हा ही लोक तिच्याबद्दल असा विचार करतात आणि ह्या सर्व लोकांना कसं आणि कधी समजणार आहे ह्याच गोष्टीचा ती इथे विचार करते. आता मीरा
तिच्या पॉकेटमधून काही पैसे काढते आणि म्हणत असते, मी फुकट काहीच नाही घेणार आहे. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची काळजी अजिबातच करू नका. मी पैसे घेऊन आलेली आहे आणि पैसे घेऊन आल्यानंतरच इकडे मी मिक्सर खरेदी करणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं म्हणून मीराने काही पैसे पर्समधून काढून दिलेले असतात. त्याच वेळेला सत्य तिला म्हणत असतो, एक मिनिट धुमकेतू, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, ह्या लोकांना जर तुझी काळजीच नाहीये तर तू हे सगळं का आणि कशामुळे करतेस? काही गरज नाहीये हे सगळं काही करण्याची. हे बघ, आता तू इथे ह्या सर्वांसाठी मिक्सर खरेदी करतेस, पण हे लोक कसा तुझा अपमान करतायत. चल, काही गरज नाहीये. त्यावर मीरा म्हणत असते, असू द्याहून, त्याने काय फरक पडतोय. आता मीरा पैसे दिल्यानंतर ती पंकजला सांगत असते, पंकज, ताबडतोब बिल बनवून दे, मला घाई आहे, असं इकडे ती बोलते. आणि असं बोलल्याबरोबर आता आपण पाहतो की ती म्हणत असते, हे बघा, एक गोष्ट करा, मला आता इकडे ऑर्डर द्यायला जायचं आहे. तेव्हा निरुपा तिला म्हणत असते, जा जा, करोडोच्या ऑर्डरचं तुझं नुकसान होणार आहे ना. तेव्हा मीरा सत्याला म्हणते, तुम्ही तो तेवढा मिक्सर घेऊन याल का? त्यावर सत्या म्हणतो, ठीक आहे, पण मी तुला जाताने सोडू का? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही नाही, माझी मी जाईल, फक्त तेवढा मिक्सर रिसीव्ह करा किंवा घरी घेऊन जा. आता इकडे 1 वाजत आलेला असतो. डान्स क्लास ऑलमोस्ट संपलेलाच असतो. तेवढ्यातच मीरा तिथे जाऊन पोहोचते आणि मीरा तिथे जाऊन पोहोचल्यानंतर ती लगेचच म्हणत असते, सॉरी, मला थोडासा उशीर झाला, पण मी मगाशी तुम्हाला फोनवर बोलले ना, मी मीरा, सत्यजित गायकवाड, तर मला थोडीशी माहिती हवी होती. त्यावर त्या म्हणत असतात, हां बोला ना, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे का? तेव्हा मीरा म्हणत असते, सॉरी, मला ॲडमिशन नाही घ्यायचं आहे, पण मला थोडीशी 25 वर्षापूर्वीची चौकशी करायची आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वी एक ॲडमिशन इथे झालं होतं, त्याबद्दल चौकशी करायची. तेव्हा त्या म्हणत असतात, 25 वर्षापूर्वीचं पण सांगणं खूपच कठीण आहे हो. त्यावर मीरा म्हणत असते, हे बघा ना, इथे माझ्याकडे एक फोटो आहे. ह्या तुमच्याच डान्स अकॅडमीमध्ये 25 वर्षापूर्वी होत्या आणि त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या विजेत्यासुद्धा झाल्या होत्या. मला ॲक्च्युली त्यांचं काय साल आहे ना ते जाणून घ्यायचं होतं आणि त्यांच्याबद्दलसुद्धा, म्हणजे त्या प्रेग्नेंट होत्या का, कसा डान्स केला, काय केलं, ह्या सर्व गोष्टीबद्दल, त्या ॲडमिशनबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यावर आता इकडे त्या म्हणत असतात, हे सगळं काही सांगणं फार कठीण आहे हो. म्हणजे आमची ही संस्था फार जुनी आहे. आता नवीनच मी जॉईन झाली. म्हणजे या अगोदर ही जी काही संस्था आहे ना, ती माझी आई पाहायची, माझी आई चालवायची. मग आत्ता ते सगळं तिला माहिती असेल. त्यावर मीरा म्हणत असते, मग मी तुमच्या आईला भेटू शकते का? प्लीज, अगदी थोड्या वेळासाठी. त्यावर त्या म्हणत असतात, ते शक्य नाही हो, कारण माझी आई तुम्हाला काही गोष्टी सांगेल ह्या मनस्थितीतच नाही आहे. म्हणजे तिला तिला काही गोष्टी ओळखता येत नाहीत, त्यामुळे ती हे सगळं कसं सांगू शकते. त्यावर मीरा म्हणत असते, मी एकदा शेवटचा प्रयत्न करू का प्लीज? म्हणजे जर त्यांनी नाही रिस्पॉन्स दिला तर माझी काही हरकत नाही, पण आत्ता माझी आई माझ्या भावाकडे गेली आहे. ती जेव्हा येईल ना तेव्हा मी तुम्हाला कळवते. तेव्हा मीरा त्यांना तिचा फोन नंबर देते आणि म्हणत असते, ठीक आहे, तुमचे अगदी मनापासून आभार बरं का, आणि धन्यवादसुद्धा, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला. त्यावर त्या म्हणत असतात, असू द्या, मी कोणाच्या तरी कामी आले ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही मला नक्की फोन करा. असं म्हणून आता मीरा त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जात असते. मीरा हे सगळं आणि सगळं फक्त सत्यासाठी शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सुधाकर आणि निरुपासुद्धा शॉपमधून घरी आलेले असतात. निरुपाने एक छोटासा पंखा हातामध्ये आणलेला असतो, जो की हँड पंखा असतो. आणि तेव्हा ती आता घरभर फिरत असते आणि तो पंखा इकडे स्वतःच्या चेहऱ्यावर फिरवत असते. आणि तेव्हा सुधाकर म्हणतात की काय ग निरुपा, काय चालले? तेव्हा निरुपा म्हणत असते, हा पंकजच्या दुकानातून मी पंखा आणलाय. त्यावर इकडे आता सुधाकर म्हणत असतात, हा आता फुकटच आणला, पैसे दिलेस का? मी कशाला पैसे देऊ, मी त्याची आई आहे ना. मग आई काय, एखादी वस्तू खरेदी केली तर पैसे थोडी ना देत असते. माझ्या बबड्या आणि बबड्या माझा थोडी ना माझ्याकडून पैसे घेणार आहे. तो पंखा मी तसाच आणला आहे, असं आता इकडे निरुपा सांगत असते. त्यावर आता इकडे सुधाकर म्हणत असतात, हा आता फुकटचा पंखा आणला आहे म्हटल्यावर त्याची हवासुद्धा तशीच असेल, हो की नाही? तेव्हा निरुपा हसायला लागलेली असते. त्याच वेळेला आता इकडे निरुपा म्हणत असते, बघा ना, तुम्ही सुद्धा एकदा बघून घ्या ना, किती छान हवा लागते. आता इकडे लगेचच सुधाकर सुद्धा तो पंखा हातात घेत आहेत आणि चेहऱ्यावर हवा मारून बघत असतात. तेवढ्यात आता तिथे मीरा आलेली असते. मीरा आल्याबरोबर सुधाकर म्हणत असतात, आलीस मीरा, हे बघ, तुझ्या सासूने हा पंखा इथे पंकजच्या दुकानातून आणलाय आणि तो पंखा आणल्यानंतर तिने तो फुकटच आणलाय बरं का. तेव्हा लगेच आता इकडे
निरुपा म्हणत असते, हो तू कुठे गेली होतीस ग? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, मला थोडंसं काम होतं म्हणून तीच पूर्ण करायला मी गेले होते. आता इकडे निरुपा म्हणत असते, असू दे, हिला काय ह्या पंख्याचं महत्त्व कळणार. काही नाही, जा ग, तुझी तुझी कामं करून घे पटापट, मला फार भूक लागलेली आहे. आता मीरा आतमध्ये तिची तिची कामं करण्यासाठी निघून जाते. इकडे आता मीरा विचार करत असते. खरं तर तसं पाहायला गेलं तर इकडे ती पुन्हा थांबते आणि सुधाकरला विचारत असते, बाबा ते तुम्ही ह्यांचे डॉक्युमेंट शोधतो बोलले होते ते भेटले का? आता सुधाकरला खरं तर निरुपासमोर जास्त काही बोलायचं नसतं. तेव्हा ते म्हणत असतात, अगं मला वाटलं तू तर पसारा आवरत होतीस तेव्हा तुला त्याच्यामध्ये भेटलं असेल. त्यावर निरुपा म्हणत असते, काय हो, कोणत्या डॉक्युमेंटबद्दल बोलते ही, कशाबद्दल बोलते? तेव्हा ते म्हणत असतात, अगं कशाबद्दल नाही, त्याचं काय आहे ना, खरं तर तिला ते सत्याचं उद्यम आधार काढायचं आहे, त्यामुळे तिला काही डॉक्युमेंट्स हवे आहेत, तेच ती शोधण्याचा प्रयत्न करते. आता इकडे मीरा विचार करते की हे असं का बोलतायत, म्हणजे सरळ सरळ ह्या सगळ्या गोष्टी का बरं सांगत नाहीयेत की मला कोणते डॉक्युमेंट्स हवेत आणि काय हवंय ते, हे सरळ सरळ इकडे खोटं का बरं बोलतायत, असा मीरा विचार करते. आणि तिच्या एक पूर्ण गोष्ट लक्षात आलेली असते की बाबांनी इथे आता आईसमोर हा सगळा विषय काढण्यासाठी इकडे अवॉइड केलेला आहे, म्हणजे बाबांनी सासूबाई समोर हा विषय का बरं नाही काढला, असा इकडे ती विचार करते. आणि नेमकं हे सगळं काय आहे ह्या सुद्धा गोष्टींचा ती इथे विचार करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. त्याच वेळेला पंकज आलेला असतो. आता जेव्हा पंकज येतो आणि पंकज आल्यानंतर तो फारच दमलेला असतो. आता इकडे दमल्यानंतर लगेचच तो म्हणत असतो, बाप रे, आज खूप दमलो, खूप जास्त त्रास होतोय मला, काय करावं काय नाही हेच मला कळत नाही, असं म्हणून तो तिथेच बसलेला असतो. त्याच वेळेला तिथे आता देविका आलेली असते. देविका आल्याबरोबर त्याला म्हणत असते, काय झालं बेबी? तेव्हा तो म्हणतो, फार दमलोय, खूप जास्त त्रास होतोय. तेव्हा रिया म्हणत असते, मला एक गोष्ट सांग पंकज दादा, तू फक्त तिथे एसीच्या केबिनमध्येच बसून होतास ना, का तू इकडे जे काही फर्निचर आहे ते फर्निचर तू इकडे गाडीमध्ये लोड केलंयस का? तेव्हा तो म्हणत असतो, ते फर्निचर लोड मी करेल का? काय संबंध? मग आता रिया म्हणत असते, मग जर तू ते फर्निचर लोड केलं नाहीस तर मग तू दमलास कसा? दमण्याचा काय संबंध आहे? तेव्हा सगळेजण हसायला लागतात. तेव्हा आता रिया म्हणत असते, पण तुला सांगू का, फक्त इथे बिल लिहून आणि पैसे मोजून कोणीही दमत नाहीये, उगच काही कारण देऊ नकोस आणि एवढंही पॅम्पर करून घेऊ नकोस स्वतःला, असं रियाचं स्पष्टपणे म्हणणं असतं. तेवढ्यातच आता इथे निरुपा तिची बाजू घेते आणि ती पंकजला पाणी घेऊन आलेली असते. ती म्हणत असते, हे घे बबड्या, छान पाणी पे, थंड हो थोडासा. आणि ती रियाला म्हणत असते, रिया, दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात, माझा बबड्या एवढं मोठं दुकान सांभाळतो, मग तो दमणारच ना. बबड्या, तू काळजी करू नकोस, मस्त तुझ्यासाठी संध्याकाळी झोपताना हळदीचं दूध बनवते, छान हळदीचं दूध पिलास ना तर बरं वाटेल. आणि लगेचच मी तुझ्यासाठी ना इकडे पाणी गरम करून आणते, ते पाणी मी बादलीत आणते आणि त्यामध्ये थोडेसे मोठ्या मिठाचे खडे सुद्धा टाकते, जेणेकरून तुला आराम मिळेल. जागा मीरा, जरा थोडंसं मीठ आणि मोहरी घेऊन ये, म्हणजे माझ्या बबड्याची मला दृष्ट काढावी लागेल. तेव्हा मीरा म्हणत असते, हो ठीक आहे, आणते. आता इकडे ती दृष्ट काढण्यासाठी मीठ मोहरी आणायला गेलेली असते. तेवढ्यातच रवी म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही, तो आमच्यापेक्षा मोठा आहे, आम्ही सुद्धा बिझनेस चालूच केलाय ना, आम्ही सुद्धा काम करून घरी आलोच आहोत ना, तर तुला आमची दृष्ट काढावीशी नाही वाटली? तू एकटा त्याची कशी काय दृष्ट काढू शकतेस? आम्हाला सुद्धा आमची दृष्ट काढून घ्यायची आहे. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, हो रव्या अगदी बरोबर बोलतोय, आम्ही सुद्धा कामं केलेत, आम्ही सुद्धा इकडे नवीन बिझनेस सुरू केलाय, मग आमची सुद्धा दृष्ट काढलीच गेली पाहिजे. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, पोरं अगदी बरोबर बोलतायत. त्यावर सत्या म्हणत असतो, मग आता तिन्ही पोरांची तू एकसकटच दृष्ट काढणार आहेस. तेवढ्यातच मीरा तिथे मीठ मोहरी घेऊन आलेली असते आणि सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू, जरा जास्तीची मीठ मोहरी आणलीस का? कारण आज निरुपा तिच्या तिन्ही पोरांची दृष्ट काढणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की सत्या मीराला म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, तुला कळतंय का, आज माझ्या आईनं माझी दृष्ट काढली, माझ्यावरून मीठ मोहरी उतरवलेली आहे आणि नजर काढलेली आहे. एक दिवस असा येईल की नक्कीच ती मला प्रेमाने जवळ घेईल. हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात बघ धूमकेतू. हळूहळू निरुपा सुद्धा बदलायला लागली, हळूहळू बऱ्याच गोष्टी पुढे पुढे होत चाललेल्या आहेत, असं इकडे ती बोलते. त्याच वेळेला मीरा
मनामध्येच म्हणत असते. खरं तर हे त्यांच्या प्रेमासाठी म्हणजे आईच्या प्रेमासाठी किती असुसलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की कधी एकदाला त्यांना आईचं प्रेम मिळेल, पण मला आता काही जरी झालं तरी शोधावंच लागेल. तेव्हा सर्वजण संध्याकाळच्या वेळेला झोपलेले असतात आणि मीरा हॉलमध्ये एक कपाट असतं, त्या कपाटामध्ये सर्वांचेच डॉक्युमेंट्स ठेवलेले असतात आणि संध्याकाळी ती येते आणि तिथले डॉक्युमेंट्स शोधण्याचा प्रयत्न करत असते. ती विचार करते, दिवसा तर सगळेजण इथेच असतात, मग दिवसा शोधता नाही येणार. आत्ता हीच वेळ आहे. मला ह्यांचं बर्थ सर्टिफिकेट आणि जन्माचं नेमकं काय आहे गुपित हे शोधलंच पाहिजे. असं म्हणता क्षणी आता हॉलमधला लाईट लागला जातो आणि तेव्हा समोर पाहते तर काय, सत्या समोर उभा असतो. तर आता सत्याला काय उत्तर देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा साधी माणसं.